नमस्कार. आपण पाहतात उद्गार न्यूज. आज भांडेवाडी परिसरातील कचरा डंपिंग यार्ड येथे एक ऑपरेशन थंडर अंतर्गत जो सुगंधित तंबाखू तसेच जे खऱ्याचं आहे किंवा मग ज्या पुड्या विकल्या जातात अशातच आज असे थंडर अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये यशोधरा, पारडी, कळमना आणि वाठोळा अशा पोलीस स्टेशन मधील 35 लाखाचा माल आज नष्ट करण्यात येणार आहे. अशातच तुम्ही बघू शकता माझ्या मागे शाळेतले मुलंही बोलवलेले आहेत. त्याचबरोबर काही NGO आणि काही संस्थानांनाही इथे बोलवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर इथे डिसिप्लिन निकेतन कदम हेही या जागेवरती आलेले आहेत. याचबरोबर आपण बघू शकता एक साइडने मालही तुम्हाला काढताना दिसत असते. याच्यामध्ये जे सुगंधित तंबाखू असो किंवा मग ज्या बंदिस्त असलेल्या पुड्या असो, चाहे रजनीगंधा असो, चाहे सागर असो किंवा अजून कुठल्याही पुड्या अशा बंद पुड्याचा आज इथे विल्हेवाट लावण्यात येत आहे. अशातच आपण बघूया शाळकरी मुलंही आहेत, त्यांनाही एक संदेश देण्यात येत आहे. कशासाठी बंद करावं अशा शिक्षकांकडनं त्यांना एक ताकीद देण्यात येत आहे व सांगण्यात येत आहेत. अशातच आपण जाणून घेऊया काय म्हणतात याबद्दल, ते आपण ऐकून घेऊया. या ऑपरेशन थंडर तंबाखू काय आहे, याच्या मागचं प्रकरण काय? बघा, आज 21 जानेवारी 2026 रोजी आम्ही ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय CP सरांच्या संकल्पनेतून आणि आदेशाने 10 लाखाचा गुटखा मुक्तिमाल नष्टीकरणचा इथे ड्राईव्ह घेत आहोत. यामध्ये आमचे जे 4 पोलीस स्टेशन आहेत त्याचे सिनियर PI, ACP आणि तसेच तिथले सगळे मुद्देमाल मोरील यांनी मेहनत घेऊन कोर्टाच्या ऑर्डर प्राप्त करून आपण हा मुद्देमाल नाश करत आहोत. यामध्ये एक आम्ही स्पष्ट संदेश सर्वांना देत आहोत की अशा ज्या गोष्टी असतात ज्या प्रोहिबिटेड आहेत, इल्लीगल आहेत, या शरीरासाठी अपायकारक आहेत, तर कुणीही या गोष्टींच्या व्यापारामध्ये, ट्रान्सपोर्टेशनमध्ये, स्टोरेजमध्ये समाविष्ट होऊ नये, अन्यथा पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. मागच्या 1 वर्षात आम्ही जवळपास 22 केसेस दाखल केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 31 आरोपींना अटक देखील केलेली आहे आणि त्यामधीलच हा 35 लाखाचा मुद्देमाल आम्ही इथे आज नष्ट करत आहोत. मी सोबतच सर्व जनतेला एक आव्हान देखील करेल की आपल्या आजूबाजूला जर अशा काही अवैध प्रकार चालू असतील तर त्यांनी तात्काळ 112 या नंबरवर कॉल करून माहिती द्यावी किंवा ते जवळील आपल्या पोलीस स्टेशनला ही व्हिजिट करू शकतात आणि तिथे देखील ही माहिती देऊ शकतात. सर, पाहण्यात येतं की जे छोटे पांढरेवाले वगैरे आहे यांच्यावरती कुठल्याही 1-2 टप्प्यावरती कारवाई नाही, अशा वेळेस आपण कुठपर्यंत याच्यावरती रोकथाम करण्यात येईल समोरही? बघा, आपण माननीय CP सरांच्या आदेशाने संपूर्ण नागपूर शहरात जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या प्रिमाइसेस मधील जे पानठेले ते हटवण्याचा एक मासिव्ह ड्राईव्ह घेतला होता. त्यामध्ये भरपूर पानठेले हटवलेही होते आणि हे जे मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये आपण पानठेल्यावर कारवाई करतो आणि बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये त्यांनी कुठून आणला होता, त्यांना कुणी दिला होता, कुठे स्टोअर करून ठेवला होता, त्याच्यामध्ये अधिकचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये हस्तगत करत असतो. तर आपण जिथे जिथे अशा प्रकारची विक्री होते आपला असाच प्रयत्न असतो की तिथे कारवाई करून बॅकवर्ड लिंक मध्ये जाऊन जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करणं. इथून पुढे देखील जर पोलिसांना कुणी समोरून माहिती दिली किंवा आमच्याही ऍक्टिव्ह पेट्रोलिंग मध्ये आमच्या निदर्शनास आलं तर आम्ही अशीच कारवाई चालू ठेवणार आहोत. थँक्यू. आपण कदम झोलपास यांच्याकडनं आपण ही माहितीही जाणून घेतलेली आहे. अशातच कितपत आता समोर कारवाया होतील आणि किती अपराधी याच्यामध्ये सापडतील हे आपण पाहूया. अशाच घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा उद्गार न्यूज.